तो वेलकम बैक टू माय चैनल गाइज़। आप सबका फिर से स्वागत है मेरे चैनल पे। आज गाइज़ अपन देखने जा रहे हैं ट्रैकिंग टेक मराठी को। आज देखेंगे गाइज़ ट्रैकिंग टेक मराठी को, और गाइज़ मराठी में रिएक्ट करेंगे आज थोड़ा सा। ये वीडियो है गाइज़ आईफोन 18 प्रो मैक्स ची पहली झलक। भाई ने कहीं से तो ढूंढ के निकाला है गाइज़ कि आईफोन 18 प्रो मैक्स कैसे दिखेगा। इस वीडियो को देखकर अपन रिएक्ट करेंगे गाइस। मैं आपके जैसा एक वॉचर हूँ, और मैं लास्ट में गाइस इस वीडियो को देखकर रेट करूँगा। लेकिन को स्टार्ट करते हैं। का त्रास देतोस लहान मुलाला? शेंगदाणे खातो तुझे भाई ये ऐड मेरे को बहुत कॉमेडी आ गया है। वाह कसम, शेंगदाणे खातो तुझे शेंगदाणे भाई साहब। अरे वो शेंगदाणे से मारेगा भी भाई अभी मस्त एकदम। बहुत कॉमेडी आ गया था। शेंगदाणे खातो तुझे भाई, ये ऐड मेरे को बहुत कॉमेडी लगा था। शेंगदाणे खातो तुझे, लेट्स गो। शेंगदाणे खातो तुझे, इतना खतरनाक ऐड मैंने कभी नहीं देखा भाई। मैं अरे क्या हो गया भाई इसको? अरे स्क्रीन चालू होती अटक गई क्या तू? ऐसा मत कर भाई, ऐसा मत कर भाई। अभी अभी आया हूँ मैं, थोड़े पैसे तो बनाने दो यार। लेट्स गो, स्टार्ट करते हैं। असणार आहे $100 महाग असणार आहे हे मी तुम्हाला नक्की सांगतो, पण दिसायला कसा असणार आहे हे आत्ता दाखवतो तुम्हाला। हा बघा, $100 महाग पण आहे मित्रांनो या दिस टाइम। मैं मराठी हूँ गाइस, पर बहुत टाइम से कोई मिला नहीं मुझे जिससे मैंने मराठी में एकदम ऐसा कन्वर्सेशन किया अच्छे से दबा के। कोई आ जाएगा तो फिर ख़त्म है। फिर लेट्स गो। आयफोन 18 प्रो मॅक्स आहे हा। दिसायला काही फरक म्हणजे जर का तुम्ही फिजिकल ऍस्पेक्ट बद्दल सांगायचं झालं तर एकही गोष्ट चेंज नाहीये, कलर सोडून। फक्त कलर जे आहे ना तो चेंज आहे, आणि मला हा कलर आवडलेला नाहीये। मी प्रत्येकाला इथे विचारलं, कोणालाही आवडलेला नाही। तुम्हाला आवडला आहे की नाही हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। पण ह्याच्यामध्ये 4 कलर येणार आहे। ह्याच्यामधला हा एक कलर आहे जांभळा कलर, आणि एक स्काय ब्लू कलर येतोय। तो मी जो कलर बघितला ना तुम्हाला नक्की खूप आवडला। आणि मग एक ग्रे आहे आणि ब्लॅक आहे। तर हे कलर्स असणार आहेत आयफोन 18 प्रो। तो भाई चार इन लोग को भाई मिलता कहाँ से इन्फॉर्मेशन? मुझे वो कभी कभी डाउट होता है, इन्फॉर्मेशन कहाँ से भाई ढूंढ के निकालते हैं इन लोग। बद्दल बाकी आतमध्ये बरेचसे चेंजेस आहेत ते तुम्हाला सांगतो, पण त्याआधी मित्रांनो जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असेल सबस्क्राईब अँड बेल आयकन। सगळ्यात आधी परफॉर्मन्स बद्दल बोलूया। 2nm बेस्ड बायोनिक A20 प्रो चिपसेट येणार आहे, आणि इट इज गोइंग टू बी म्हणजे 15 ते 20% परफॉर्मन्स बूस्ट देणार आहे। इव्हन एफिशियन्सी मध्ये 25 ते 30% जास्त एफिशियंट होणार आहे, कारण की 3nm वरनं 2nm वरती आलेलं आहे। त्यामुळे परफॉर्मन्सच्या बाबतीत तर काहीच प्रॉब्लेम नाहीये। आणि अजून एक गोष्ट सांगू का, 12 GB रॅम होती मागच्या वर्षी आयफोन 17 प्रो मॅक्स मध्ये। ह्या वेळेला तुम्हाला 16 GB मिळणार आहे, पण 16 GB रैम नॉट व्हेरी इम्पॉर्टंट। द इम्पॉर्टंट थिंग इज म्हणतायत की LPDDR6 रॅम टाइप मिळणार आहे। LPDDR6 रॅम टाइप आणि 2nm बेस्ड A20 चिपसेट काय परफॉर्मन्स देईल। सगळ्यात मोठा जर का व्हिज्युअल चेंज मी सांगायचं झालं तर वरचं जे डायनामिक आयलंड आहे ना ते 25% छोटं होणार आहे। येस, इट इज गोइंग टू बी स्मॉलर नाउ। आधी जवळजवळ असं एवढं होतं, आता छोटं होणार आहे एवढंसं। सो हळूहळू ना ते पंचहोलकडे वाटचाल चालू केलेली आहे त्यांनी। आणि हो, फेस आयडी अंडर डिस्प्ले येऊ शकतं। या लेट्स वेट अँड वॉच, म्हणजे त्याच्याबद्दल काय कन्फर्मेशन नाही। डिस्प्लेच्या बाबतीत एक्झॅक्टली सेम असणार आहे, काहीच फरक राहणार नाहीये। 6.9 इंचचा त्यांचा जो LTPO डिस्प्ले, ब्राइटनेस एवढं असणार आहे। पण हा इन्क्रीमेंटल चेंजेस बॅक कमेंट करके गाइस बता सकते हो मुझे कि कितने आईफोन लवर ये वीडियोस देख रहे हैं आज। मध्ये येणार आहे। बॅटरी eSIM व्हेरियंट घेतला तर 5100 5200 येणार आहे। मागच्या वर्षी 4800 होतं। आणि म्हणतायत की चार्जिंग सुद्धा अबाउट 10-15% ने वाढणार आहे। यावेळेला 45 किंवा 50 वॉट चार्जिंग असणार आहे असं म्हणतात। माझ्या हिशोबाने आयफोन 18 सिरीज मध्ये सगळ्यात मोठा जो चेंज येणार आहे तो म्हणजे AI। आणि AI का म्हणतोय, कारण की सिरी त्यांची जास्त हुशार होणार आहे, इंटेलिजंट होणार आहे। कारण की यावेळेला माग इंटिग्रेट असणार आहे जेमिनी, आणि त्यामुळे सिरीचं डोकं जरा जास्त फास्ट चालणार आहे। जास्त सिरीला फास्ट केले भाई दावून खूप मस्त। सिरी आता फास्ट चालणार आहे।
कॉन्व्हर्सेशनल असणार आहे. म्हणजे तुम्ही ते विचारलं की ती 99% तुम्हाला बरोबर उत्तर देणार. आता तुम्ही सिरीशी बोला बघा, म्हणजे अर्ध्या वेळेला काही ना काहीतरी चुकीचंच काहीतरी सांगते. आता असं काही होणार नाही. कुणी घेतलं पाहिजे कुणी थांबलं पाहिजे हे सांगणार, पण लॉन्च कधी होणार आहे दरवर्षी यो माणूस मला वाटतं ह्यो जास्त सॅमसंग लवर आहे. यो माणूस जास्त सॅमसंग लवर आहे मला वाटतं. आयफोन लवर कमी आहे गाईज. तुम्ही आयफोन लवर आहात तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. मी पण गाईज एक आयफोन लवर आहे आणि सॅमसंग लवर कोण आहे मला कॉम्पिटिटर सांगू शकता तुम्ही कमेंट करून. सॅमसंग लवर पण होतो, पण आता मी आयफोन लवर झालो आहे. मला आयफोन काय माहीत चांगला वाटतो आणि मला असं अपेक्षा आहे की मी लवकरच एक नवीन आयफोन विकत घेऊ, असं माझं थोडंसं अपेक्षा आहे. तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता तुमचं काय ओपिनियन आहे. सप्टेंबरमध्ये आयफोन सिरीज सगळे लॉन्च होतात. आता स्टॅगर्ड होणार आहेत. म्हणजे सप्टेंबरमध्ये तुम्हाला प्रो सिरीज मिळणार आहे, आयफोन 18 प्रो, प्रो मॅक्स आणि नवीन त्यांचा जो अल्ट्रा बुक आहे ना, फोल्डेबल बुक्स. भाई आयफोन अल्ट्रा पण येत आहे या वर्षी, म्हणजे तर खूपच धमाल होणार आहे. तो एक नवीन येणार आहे आयफोन 18 अल्ट्रा, ते येणार. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मार्च मध्ये ते आयफोन 18, आयफोन 18 प्लस, आयफोन 18e आणि मग त्यानंतर आयफोन एअर 2 सुद्धा एखाद्या. हे कोणचं नवीन इन्फॉर्मेशन मी ऐकली आज. हे काय होत आहे भाई? म्हणजे ह्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आयफोनचं नवीन मोबाईल नाही येणार, फक्त प्रो मॉडेल्स येणार आणि हे सगळे मार्चमध्ये येणार आहेत. ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी पण नवीन आहे तर गाईज तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. माझ्यासाठी खूप जास्त नवीन आहे ही इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये जो बहुतेक 2 असतील, 2 वेगवेगळे लॉन्च इव्हेंट असतील, ते तुम्हाला 2027 फर्स्ट हाफ मध्ये मिळणार. पण सगळ्यात मोठा जो चेंज आहे एआय बरोबर कॅमेरामध्ये होणार आहे. व्हेरिएबल ॲपरेचर येतं यावेळेस. म्हणजे क्रिएटर्स तर खूप आनंद होणार आहे त्यांना, कारण की लिटरली f1.4 पासून f2.8 पर्यंत तुम्हाला व्हेरिएबल ॲपरेचर मिळणार आहे. इव्हन सेन्सरच्या बाबतीत तेच 48 मेगापिक्सेल प्लस 48 मेगापिक्सेल प्लस 48 मेगापिक्सेल मागं मिळणार आहे. म्हणजे अल्ट्रा वाईड आणि टेलिफोटो जो आहे तो 48 मेगापिक्सेलचा आहे. पण पुढचा जो आहे ना सेल्फी सेन्सर, तो 18 मेगापिक्सेल वरनं 24 मेगापिक्सेल वरती जाणार आहे. त्यामुळे इट इज गोइंग टू बी बेटर. माझ्या हिशोबाने जे व्हेरिएबल ॲपरेचर आहे ना, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आय थिंक वन ऑफ द बिगेस्ट चेंजेस मागं कॅमेरामध्ये आलं ते म्हणजे पेरिस्कोप जेव्हा आला आणि आता व्हेरिएबल ॲपरेचर आलं ना, मजा येणार आहे. म्हणजे आय एम रिअली गोइंग टू एन्जॉय. क्रिएटर्सना आवडणार आहे. तर कुणी अपग्रेड केलं पाहिजे. जसं सांगितलं, तुम्ही व्हिडिओग्राफर असाल, व्हिडिओज भरपूर शूट करत असाल, तर तुमच्याकडे आयफोन 17 प्रो मॅक्स असू दे, आता तुम्ही घेतला असू दे, तरी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही 18 प्रो मॅक्स घ्या. जर का तुम्ही आयफोन 15 सिरीज किंवा त्याच्या आधीचे फोन्स वापरत असाल आणि आयफोनसाठी थांबला असाल, तर तुम्ही 18 प्रो मॅक्स, 18 प्रो यांच्याकडे बघू शकता. बाकी ज्यांच्याकडे आयफोन 16 सिरीजचे फोन आहेत किंवा 17 सिरीजचे फोन आहेत त्यांनी बघू नका. आणि घ्यायचाच असेल, पैसे भरपूरच असतील, तर अल्ट्राकडे शिफ्ट व्हा. आणि 2026 अल्ट्रा येणार आहे भाई, अल्ट्रा. म्हणजे अँड्रॉइड फोनचे प्राइसेस तर लिटरली 30, 40, 50% वाढत आहेत. मला वाटतं ह्याची सो प्राइस वाढणार आहे $100 अक्रॉस, म्हणजे एक 10,000ने वाढेल असं मला वाटतंय. पण जर का ॲपलने डिसाईड केलं नाही आम्ही प्राइस वाढवणार नाही, तर मला तर वाटतं हे अँड्रॉइड फ्लॅगशिपचं फारच अवघड होऊन जाईल. कोण घेतील मग? व्हॅल्यू फॉर मनी आयफोन वाटायला लागेल. सो दॅट इज व्हॉट इट इज. असेच असणार आहेत 2026 तुमचे आयफोन 18 प्रो सिरीज. जर का खूप चांगली इन्फॉर्मेशन होती गाईज, मला चांगलं वाटलं इन्फॉर्मेशन. आणि या व्हिडिओला मी रेट करणार आहे आज 10मधून 9. चांगली इन्फॉर्मेशन वाटली मला, माझ्यासाठी पण नवीन होती इन्फॉर्मेशन. आणि तुम्हाला माझी मराठी चांगली वाटते तर तुम्ही मला बोलू शकता, मी मराठीमध्ये व्हिडिओज बनवीन. ओके, सायनारा. अरे सायनारा बटन किती रे इथे सायनारा.